200 लिटर पाण्यात आत्तळ करून जे 1 एकर जमिनीवर तो सडा मारायचा. फॉर्म्युला संपला. एवढं आपण 3 वेळा केलं महिन्याच्या अंतराने तरी जमिनीमध्ये जीवाणू तयार होतील. नंतर या जमिनीमध्ये एक बिवड पीक घ्यायचं, जेणेकरून आपल्या पुढच्या ऊसासाठी ऊस लागवडीच्या दृष्टीने NPKचं एक स्टॉक तयार जमिनीमध्ये करायचा आहे. मग त्यापैकी भुईमूग, उडद, मूग, तूर, चवळी यापैकी कोणतंही एक पीक प्लेन पद्धतीने घ्यायचं आणि ते पीक निघाल्यानंतर हलकीशी मशागत करायची, जेणेकरून 6 ते 9 इंचापर्यंतच खोल मशागत होईल. तर अशी मशागत करून दक्षिणोत्तर सऱ्या काढणे आणि रुंद पट्टा. कारण आपल्याला रुंद पट्टा कशासाठी करायची की आपल्या ऊसाला कसलंच खत टाकायचं नाही. मग त्या खताची पूर्तता कोण करेल तर हे द्विदल वर्गीय पीक आपण जे बिवड पीक घेतलं ते उपयोगी येणार आहे ऊस लागणीनंतर उगवण्यासाठी, त्याला NPK पुरवण्यासाठी आणि नंतर पुढच्या कालावधीसाठी जे आपल्याला NPKचा स्टॉक तयार करायचा तो रुंद पट्टा केल्यानंतर मध्ये आंतरपीक घेणार आहोत. ह्या आंतरपिकाच्या नियोजनासाठी आपल्याला रुंद पट्टा कमीत कमी 8 फूट असावा. कारण आपल्याला ऊसाची जाडी, ऊसाचे फुटवे हे जास्तीत जास्त मिळण्यासाठी रुंद पट्ट्याची आवश्यकता आहे. जितकं रुंद आपण करू तितकं आपल्याला फुटवे जास्त मिळतील. म्हणून आपण दक्षिणोत्तर सरी काढायची, रुंद पट्टा ठेवून मध्ये आंतरपिकाची लागवड करून घ्यायची. हे झालं ऊस लागण करताना आंतरपिकाची योजना. आणि ऊस हा फक्त 1 डोळा पद्धत, 2 सरीतलं अंतर 8 फूट, 2 डोळ्यातलं अंतर 2 फूट, म्हणजे आपल्याला 8 बाय 2 या पद्धतीचं नियोजन बेण्यामध्ये करायचं आहे. ते जेणेकरून आपल्या बेण्याची बचत ही भरपूर होते की फक्त 200 ते 250 किलोच ऊस लागतो. ज्या ठिकाणी 1 टन ऊस लागतो, 1 टन 2 टन सुद्धा वापरतात शेतकरी 1 एकराला बेणं, ते बेणं आपल्याला 200 ते 250 किलो मध्येच भागतं. कारण 1 डोळा पद्धत आहे आणि रुंद पट्टा आहे. मग इथं झाली बेण्याची बचत. आता हा 1 डोळाच का करायचं तर एका डोळ्याला ज्यावेळेस मदर शूट तयार होतो